नीतिसूत्रे याचा 3 अध्याय 25 आणि 26 वचन. तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नकोस. दुष्टांची धाड आली तरी भिवू नकोस, कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल. तो तुझा पाय गुंतू देणार नाही. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण प्रभूमध्ये आनंदित आणि आशीर्वादित असाल. यस, आमेन. आजच्या ह्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो आपल्यासाठी, की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नकोस. अकस्मात म्हणजे काय? अचानक येणारा धोका. हो, कधी कधी आपल्या जीवनामध्ये की अचानक काहीतरी संकट येतं, काहीतरी अडचण येतं, काहीतरी धोका होतो, तर आपल्याला त्या धोक्याला सुद्धा भिण्याची गरज नाही आहे. दुष्टांची धाड आली तरी भिवू नकोस. कोणतंही अरिष्ट, संकट, दुष्टांची धाड आपल्यावरती येऊ द्या, तरी आपल्याला काय सांगते परमेश्वराचं वचन की भिवू नकोस, कारण परमेश्वर तुझा रक्षण करता होईल. यस, आमेन. आय रिसीव्ह इट इन द नेम ऑफ जीसस. की किती अद्भुत आहे. कारण हे कोणतंही संकट आपल्यावरती येऊ द्या, तर तिथे आपल्याला भ्यायची गरज नाही आहे. का? कारण तर परमेश्वर तुझा रक्षण करता होईल. तो तुझा पाय गुंतू देणार नाही. यस, आमेन. तो आपला पाय या संकटांमध्ये, या धाडीच्या टोळीमध्ये गुंतू देणार नाही. परमेश्वर आपले रक्षण पावलोपावली, क्षणोक्षणी करणार आहे. तो आपला रक्षण करता होणार आहे. प्रियांनो, किती अद्भुत वचन दिलेलं आहे परमेश्वराने. किती धीर आणि विसावा मिळतो या वचनाने. किती सामर्थ्य फील होतं की परमेश्वर खरंच खूप महान आहे. प्रियांनो, त्याच्या सानिध्यात आपण जितका जास्त वेळ घालू, तितका आपल्याला परमेश्वर सामर्थ्याने भरणार आहे. तो आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतो. तो निरंतर आपल्यासाठी काय करतो की वाट पाहतो की कधी माझे लेकरं कधी माझ्याकडे येतील. हो, परमेश्वर खूप महान आहे प्रियांनो, कारण तो आपल्याला कधीच अडचणीत पाहू शकत नाही, कारण त्याने आपल्याला त्याच्या हृदयाच्या जवळ ठेवलेलं आहे. आपण त्याच्या हृदयाचे काय आहोत? लाडके लेकरं आहोत, प्रिय असे पुत्र आणि पुत्री आहोत. तर परमेश्वर खूप आपल्यावरती प्रीती करतो, आणि त्यामुळे परमेश्वर इथे सांगत आहे की तू भिवू नको. कसलंही संकट येऊ द्या, अचानक येऊ द्या, किंवा दुष्टांची धाडही आली तरी भिण्याची आवश्यकता नाही आहे, कारण परमेश्वर आपला रक्षण करता होणार आहे. प्रियांनो, हो, जे कोणी माझे बहीण भाऊ आज अडचणीत असतील, संकटात असतील, प्रॉब्लेममध्ये असतील, तरी त्यांना हे वचन खूप काही सांगून जातं, खूप सामर्थ्य फील करवतं की त्यांना अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे, कारण परमेश्वर सर्वांचं रक्षण करणारा आहे. तो तुमचंही रक्षण करतो, माझंही रक्षण करतो, आणि तो आपल्या पाय या वाईट परिस्थितीमध्ये गुंतू देणार नाही, कारण त्याला त्याचे लेकरं हे सुरक्षित हवे आहेत. यस, किती अद्भुत वचन आहे माझ्या बहीण भावांनो. या वचनाला आपण ग्रहण करूया, आणि हे वचन आपल्याला वाईट परिस्थितीमध्ये हिंमत देण्याचं काम करेल. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, तुझ्या चरणी येते माझ्या राजा. किती अद्भुत वचन दिलेलं आहेस परमेश्वरा, की आम्हाला अकस्मात येणाऱ्या संकटालाही भिण्याची आवश्यकता नाही, आणि दुष्टांच्या धाडीलाही आम्ही घाबरणार नाही, कारण तू आमचं रक्षण करणारा एकमेव बाप जलाली खुदा आहेस, परमेश्वर आहेस, राजांचा राजा आहेस. तर आम्हाला कसल्या संकटाची भीती वाटणार नाही. ते ह्या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते परमेश्वरा. छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत जय ख्रिस्त. शालोम. थँक्यू सो मच.